धनगर ही जात आहे, जमात नाही। त्यामुळे त्यांना आदिवासींचे कुठलेही संविधानिक अधिकार देऊ नये आणि धनगर जातीचा आदिवासी जमातीत समावेश करू नये यासह इतर मागण्यांना घेऊन सोमवारी 7 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता शहीद भूमी बाबूराव फुलेश्वर शेडमाके स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आदिवासी हक्क संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत दिली। पत्रपरिषदेत सांगण्यात आले की टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालानुसार धनगर हे आदिवासी नाहीत हे सिद्ध झालेले आहे। धनगड आणि धनगर एकच आहे, यासाठी नेमलेली समिती त्वरित रद्द करण्यात यावी। राज्यातील 13 जिल्ह्यातील 17 संवर्गातील पेसा भरती त्वरित घेण्यात यावी। अनुसूचित जमातीतील रिक्त पदांची विशेष पदभरती करण्यात यावी। ताडोबा प्रकल्पातील आदिवासींच्या जमिनीवर गैरमार्गाने बांधकाम केलेले रिसोर्ट मूळ मालकाला परत करण्यात यावे यासह विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे। या पत्रपरिषदेला आदिवासी हक्क संघर्ष कृती समितीचे प्रमोद बोरीकर, बापूजी मडावी, कृष्णा मसराम, जितेश कुळमेथे, प्रदीप गेडा, नामदेव शेडमाके यासह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। दरम्यान या मोर्चाबाबत पदाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती। आदिवासी हक्क संघर्ष कृती समितीचा संयोजक आहे। या ठिकाणी आमच्या विविध संघटनेचे पदाधिकारी म्हणून हे आदिवासी हक्क संघर्ष कृती समिती स्थापन केलेली आहे आणि या ठिकाणी धनगर ही जात असून जमात नाही आणि धनगर हे सातत्याने आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशी ही मागणी चालू आहे आणि म्हणून आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आंदोलन चाललं आहे की बा धनगर हा NT मध्ये येणार आहे, त्याला स्पेशल 3.5% आरक्षण आहे। असं असताना स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर आज धनगर समाज म्हणतो की आम्हाला आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करा। याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे 25 आमदार आणि सगळं आदिवासी समाज याला कडाडून विरोध करत आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की आमचे जे पेसा अंतर्गत 17 जिल्हे येतात ते पेसा भरती सुरू झालेली पाहिजे। आमचे जे 12,500 12,500 हे पदं बोगस आदिवासीनं म्हणजे गहाळ केलेलं आहे ते खाली करून शासनाने ते रिझल्ट दिला आहे की ते खाली करून खऱ्या आदिवासींना त्या जागेवरती नोकरीमध्ये घेण्यात यावं आणि आमचे 80,000 रिक्त पदं आहेत आदिवासीचे ते देखील नोकर भरती ताबडतोब सुरू करावं अशा अनेक मागण्या घेऊन संपूर्ण आदिवासी समाज या ठिकाणी चंद्रपूरला 7/10/2024ला लाखोच्या संख्येने चंद्रपूर ठिकाणी उतरणार आहे। हा मोर्चा शेडमाके समिती ते जिल्हा कचेरी कार्यालयापर्यंत हा धडकणार आहे आणि संपूर्ण समाज या ठिकाणी भेटलेला आहे महाराष्ट्रामधून आणि म्हणून आपल्या या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की धनगरांना आरक्षण देण्याच्या संदर्भात कुठल्याही आदिवासीचा विरोध नाही, त्यांना 3.5% आणखी वाढवून द्यावं, परंतु आदिवासीच्या जमातीमध्ये त्यांना समाविष्ट करू नये अशा प्रकारची ही आमची मागणी आहे।